तर मंडळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आम्ही आणि आता इथं तिकीट काढतोय. एकदम घेतलंच नाही, गॅप पडला आता. तर गाईज इथे हत्ती तलावर आहे, तलाव आहे इथं. तर मंडळी रायगडावर पोचलोय म्हणजे वरती. हा अजून नाही पोचलो आता. आता किती झालं की हा जाऊ. बरं वाटलं जरा पाय ना. तर हनुमंताचं मंदिर आहे ते, तर दर्शन घेऊया. तलाव आहे काय वर? काहीतरी आहे. तलाव आहे, तलाव. इथे पाया पडा नाही वर. अरे हनुमान तलाव रे. ताकद मंत्र आहे वर चढू दे. एक मुखी चला इथं. तर मंडळी इथे बघा तलाव, तलाव आहे, तलाव छोटा म्हणजे पाण्याचं हे पाण्याची टाके आहे. तर त्यात बघ प्लॅस्टिकच्या बॉटल टाकल्यात पाण्याच्या. जर रायगडावर येत असाल तर असा कचरा करू नका. आलो आलो, एकच मिनटं. आवाज नको करू, मासे आहेत बघ. महत्वाच्या गोष्टी पागला टाक. हे गप्पी मासे आहेत रे. नाही हो गप्पी मासे पाला हिवटप काय तर काहीच मासे त्याच्यात बघा दिसत आहेत का तुम्हाला? मित्रांनो, गोवा फिरणारे मित्र नाही तर रायगड फिरणारे मित्र हवेत. असे मित्र आपल्याला कधीच लाभणार नाही. आम्ही सतत सोबत असतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही एकत्र असतो. कुठल्या धार्मिक स्थळांना भेट देणे किंवा कोणत्या क्रीडा क्षेत्रामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही एकत्र असून आमची अशी मैत्री आहे. तरी आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थांब कॉल करते. तर काहीच आता हे तुम्ही तलाव बघितले ते हत्ती तलाव आहे आणि तिथून पुढ्यात आम्ही पायऱ्या चढत चाललो. तर हे बघा काय रे मंदिर आहे. तर फायनली वरती रायगडावर पोचलो आम्ही. गर्दी खूप आहे आज. जोडी तर मित्रांनो फुल पब्लिक आहे इकडे. तर मंडळी आता आपण होळीच्या मालावर आहे. हे बघा, हे आहे होळीचा माल.
चल ना. तर मंडळी फायनली महाराजांचं दर्शन झालंय. तर महाराजांचा आशीर्वाद वगैरे घेऊन झालेला आहे आणि पुढे आता रायगड बघण्यासाठी रवाना झालोय. तर मंडळी ते रायरेश्वरचं मंदिर आहे आणि इकडे बाजारपेठ. इकडे जायचं ना? नाही तर नंतर दाखवू रायरेश्वराचं मंदिर वगैरे. तर मंडळी तर हे राज सदर आहे आणि पहिले कसे होते आणि आत्ता कसं आहे ते पूर्ण हे फोटो दाखवले. आणि हे बघा राज सदर. तिकडे जाऊन आला तर नगारखान्याची माहिती आहे. कागदाचा आवाज आला तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. 1 2 3. तर मंडळी राज सदर मध्ये आलो आम्ही. हे बघा महाराज. मित्रांनो रायगडावर सहल आलेली आहे. ही बघा तर रायगडावर सहल आली आहे आणि हे बघा हे आमची इकडे ट्रिप आली. अब्बाई मोबाईल ठेव. तर हा आमचा 5-6 जणांचा ग्रुप आहे. तर महिनाभर ठरवत होतो आम्ही रायगडावर जायचं आणि आज आलो फायनली. तर हे राज सदर आहे आणि बघा इथे महाराज आहेत. याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि गडकिल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे. तर माझ्या मताला सहमत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. हे नाणी छापणीचं टाकसाळ आहे बघा इकडे. आणि दिवे ठेवायला आहे. साणा म्हणतात आपल्याकडे. म्हणजे त्या टायमाला लाईट नव्हती तर ते असे दिवे ठेवण्यासाठी केले. आणि हे मनोरे आहेत बघा. हा 1 हा 2 हा 3 असे 5-6 मजले होते ते. पण आता थोडेच राहिलेत. मंडळी रायगडावर पब्लिक बघा किती आहे. मंडळी एका दिवसात रायगड फिरून होणार नाही तर त्यासाठी स्टे करावा लागेल. एवढा मोठा रायगड आहे. तर जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवतोय मी तुम्हाला.
चल तिथनं जाऊन कुठं तर काय राणीवासा. तर हे राणीवासा आहे. म्हणजे खालून हे करत दिसतात. तर मित्रांनो जगातील श्रीमंत घर बघायचे तुम्हाला थांबा हे बघा. तर हे आहे जगातील श्रीमंत घर. कारण हे की त्या घरातून संपूर्ण रायगड दिसतात आणि ते घर रायगडवर आहे म्हणून ते जगातील श्रीमंत घर आहे. हा तर तुम्हाला शौचालय दाखवतो राजगडावरील. तर हे शौचालय आहे. राजाराणीचे तर या राण्यांच्या खोळ्या आहेत, राणीवासा आहेत. तर दाखवतो तुम्हाला. अरे तर मित्रांनो 2-3 दिवस फिरलो तरी पूर्ण रायगड बघता येणार नाही कारण की एवढा मोठा रायगड आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करतोय मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी फक्त व्हिडिओ बघून बहुतेकशी जागा सुमितला माहिती आहे आणि तुम्हाला सांगतोय की कुठे काय काय आहे. फक्त व्हिडिओत बघितलं नाही. आणि फर्स्ट टाईम गडावर येतोय आलोय आम्ही आणि आज आमचं गडावर येण्याचं स्वप्न पूर्ण होतंय. तर धान्याचे कोठार आहे ते तेच आहेत ना. धान्य कोठार आहेत ना. तर हे धान्य कोठार आहे पण हे तर मंडळी युद्धाच्या अगोदर जेव्हा मोहीम आखली जायची तेव्हा जेव्हा म्हणजे बोलणं व्हायचं तो खलबतखाना बघा इथे आहे. मिस्ट्री रूम. अरे कसं लावू स्टॉप. तर मित्रांनो ही आहे मिस्ट्री रूम म्हणजे सिक्रेट ऑफ शिलेदार ते त्यातली जी जागा आहे तर ती ही जागा आहे. तर या रूम मध्ये अंधार आहे थोडा. जो म्हणजे असा दरवाजा उघडताना दाखवलाय तो किती खरं आहे तो इथला सीन आहे. तर ते किती खरं आहे किती खोटं आहे ते आपल्याला एवढं जास्त त्याबद्दल नॉलेज नाही पण ती त्या वेबसिरीज मधली ही जागा आहे. आणि ही जागा आम्ही 15 मिनिटं झाले शोधतोय आणि फायनल आम्हाला ही भेटली. त्या दरवाजा मला बोलतो काय आहे सिंहासन लपवलेलं आहे असं ते पिक्चर वेब सिरीज मध्ये दाखवलंय. मंडळी गडावर पिण्याच्या पाण्यासाठी एक तलाव आहे तर महाराजांनी 7
नद्यांचं पाणी आणून अभिषेक घातला होता. तर तो हा एक गंगासागर तलाव. आणि या तलावाचं वैशिष्ट्य असं आहे की वर्षाचे 12 महिने या तलावात पाणी असतं आणि हे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. तर गाईज रायगडावरील बाजारपेठ बघा. तर त्या महाराजांच्या काळी इथे बाजारपेठ भरायची, बाजार भरायचा पूर्ण. तर मंडळी ही आहे बाजारपेठ, भरपूर मोठी बाजारपेठ आहे. तर गाईज रायरेश्वराच्या मंदिराकडे जातोय आता आम्ही. ते समोर बघा आहे रायरेश्वराचं मंदिर. तर आता रायरेश्वराच्या मंदिरात जातोय. तर चला तुम्हाला रायरेश्वराचं मंदिर दाखवतो. तर गाईज रायरेश्वराच्या मंदिराजवळ पोहोचलोय आता. थोड्या टायमात आतमध्ये पोहोचू. तर रायरेश्वराचं मंदिर बघा कसं बांधलंय, मस्जिदीसारखं. कारण मुघलांनी जर कधी आक्रमण केलं तर आतमध्ये असलेल्या देवाचं रक्षण कसं करता येईल त्यासाठी बनवलंय. बरोबर ना, आमच्यापासून पळत होते तुमची नाही तो पण घालायचीच नाही. हो मस्त रे कारवार. तर मंडळी हे आहे रायरेश्वराचं मंदिर. तिकडे चाला आपले विनोद इंदुलेकर. हे नाही तिकडेच ना ते एकटा. तर गाईज रायरेश्वराच्या दर्शनासाठी लाईन उभारली. लाईन बघ इथे. लाईन मध्ये या. तर रायरेश्वराचं दर्शन घेऊन झालं, आता बाहेर जातो मी. तर मित्रांनो
टकमक टोकावर जातोय. तर रायगड टकमक टोक दाखवतो तुम्हाला. म्हणजे टकमक टोकावरून ढकललं जायचे, म्हणजे शिक्षा दिली जायची, ते टकमक टोक दाखवतो. ते बघा, ते आहे टकमक टोक. मंडळी, रस्ता थोडा डेंजर आहे टकमक टोकाचा, कारण पायवाट नीट राहिली नाही. तर मंडळी, आता आपण रायगडावरील टकमक टोकावर आहोत. खालून जो व्ह्यू दिसतोय ना, फुल डेंजर आहे. हे बघा, किती हजारो फीट खाली आहे, मोजू शकत नाही. ती नदी आहे काय तिकडे? तर मंडळी, टकमक टोकावर जातोय मी आता. हे बघा टकमक टोक, इकडे टकमक टोक आहे. हे पाहिजे, तुमचा मोबाईल हँग पडत आहे. तर मंडळी, टकमक टोकावर आलोय शेवटी. हे बघा, हे आहे टकमक टोक. नाही इथं काही नाही, काही मागू नका. तर मंडळी, रायगड पूर्ण आमचं बघून झालेलं आहे. रोहित आणि आता खाली उतरतोय मी. रायगड उतरायला सुरुवात केली. तर गड उतरायला सुरुवात केली. तर चला पटापट, वासरू घेऊन जा. मस्त आहे रे. नाही रे, हे काय झूम कर, हे काय क्लिअर दिसते. अजून काय दिसत दाखवू? गेली लेट आला. बाळा, तर मंडळी, गड उतरवतो आणि हे बघा, आम्हाला घाणा दिसलाय चोण्याचा. हो, बेकार हालत झाले उतरायला. तर मंडळी, फायनली आता आम्ही उतरलोय गड. ऋतिक, 1 तास लागला असेल ना आपल्याला? हा, 1 तास जास्त, 1-1.5 तास लागला तरी आम्हाला गड उतरायला. काकडी घ्या, काकडी, लिंबू सरबत.
भाई तर मंडळी खाली पायथ्याशी आलोय शेवटी फायनली आणि फिल्टर हालत झाले फ्रेश बीश होऊन तर मंडळी आता घरी निघालो आम्ही परतीचा प्रवास सुरू झालाय तर काहीच आज खुश आहे कारण की आपला रायगड बघण्याचं स्वप्न पूर्ण झालंय आणि आम्ही जो केलेला प्लॅन तो सक्सेसफुल झालाय फायनली सक्सेसफुल झालाय 1 महिना लागला हा प्लॅन सक्सेसफुल करायला आणि शेवटी तो आज सक्सेसफुल झालाय रायगड बघतलाय आणि आता घरी निघालो तर नमस्कार मंडळी. तर मंडळी काल तुम्ही बघितलात की आम्ही रायगडला गेलेलो. तर रायगडला जाऊन आलो फायनली. जे रायगडला जायचं स्वप्न होतं ते काल पूर्ण झालं. काल रायगडला जाऊन आलो आणि काल सकाळी 4 वाजता गेलेलो आणि संध्याकाळी 4ला आलो. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मित्रांबरोबर फिरायला जावा, कारण हेच वय आहे फिरायला यायचं. तर चला, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओत.